सर्वात लांबून येणारी संत मुक्ताबाई यांची पालखी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे। सर्व संतांची बहीण आपली मुक्ताबाई पंढरपुरातल्या संत मुक्ताबाई मठामध्ये आता इथं पादुका इथं विराजमान झालेले आहेत। आणि उद्या म्हणजे दशमीला या मुक्ताबाई सर्व संतांना घेण्यासाठी वाखरी येथे इकडे प्रयाण करणार आहेत। आपल्या सोबत विश्वस्त आहेत। पाटील काका, काय सांगाल, काय भावना आहे? रामकृष्ण हरी 28 दिवसाचा प्रवास करून जवळपास 600 किलोमीटर या ठिकाणी प्रवास झालेला आहे। अतिशय चांगला प्रवास झाला। आईसाहेब सोबत असल्यामुळे काही काळजी नव्हती। राज्य शासन देखील चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, सहकार्य केलं। मग जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, पालकमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, गावचे सरपंच असतील, या सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन करून आम्हाला मदत केलेली आहे। उद्या दशमी आहे। दशमीला आईसाहेब सामोरे जातील आणि सर्व भावंड आणि संतांना पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन येतील। ही परंपरा अजूनही टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। अधिक जनता सहभागी व्हावी, हरिभक्तपरायण मंडळी आणि वारकरी सहभागी त्या ठिकाणी होणार आहेत। प्रचंड उत्साह आज असल्या कारणाने अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आणि जे आलेले वारकरी आहेत त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली आहे की विठ्ठलाचं दर्शन माऊलीचं कधी होईल। जवळपास 12 ते 15 तास आज लागत आहे, कदाचित उद्यापासून जास्त लागतील। परंतु शासनाने अधिक नियोजनबद्ध केले असल्यामुळे लवकर दर्शन होईल आणि ते समाधानी होतील। 28 दिवस झाले सुरुवातीपासून पाऊस चालू झाला, काय अनुभव आहे? ज्या दिवशी आईसाहेबांचं प्रस्थान झालं त्या दिवशी पावसाचं प्रचंड आगमन त्या ठिकाणी झालं। वीज कडाडली आणि त्या ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या। ज्या ज्या ठिकाणी आमचा मुक्कामाला पालखी 5:30-6ला गेली त्या ठिकाणी पाऊस झाला। आज शेतकरी आनंदात आहे। त्या ठिकाणी पाऊस अधिक झाल्यानंतर मुक्ताईचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला ही भावना त्यांच्यामध्ये आहे। आई साहेबांना आणि विठ्ठलाचरणी आमची प्रार्थना आहे की अशी सुख समृद्धी आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला मिळू दे, जनता सुखी होऊ दे। एकंदरीत बहिणाबाई या मुक्ताबाई या पंढरपुरात आलेले आहेत आणि संत भेट उद्या होणारच आहे। आणि सर्वात आनंदाची गोष्ट आहे, पालखी निघाल्यापासून पाऊस चालू झाल्यामुळे सर्व महाराष्ट्र पूर्णपणे सुजलाम सुफलाम होईल ही त्या मागची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।